आता मागच्याच आठवड्यात ह्या सभागृहात शालेय शिक्षण विभागाच्या भ्रष्टाचाराबद्दल चर्चा झाली आणि त्याच वेळेस मंत्री महोदयांना मी काही गोष्टी सांगितल्या। मंत्री महोदयांनी मला सांगितलं की लाचलुचपत प्रतिबंधक कायदा सुद्धा विभाग सुद्धा माझ्याकडे सुदैवाने आहे। त्यामुळे मंत्री महोदय आता तुमच्याकडून अपेक्षा आहे, शिक्षण मंत्री पण तुम्ही आहे आणि गृहमंत्री पण तुम्ही आहे, त्यामुळे निश्चितपणाने हे नाशिकचं प्रकरण जे आहे म्हणजे सस्पेंड झालेला मागच्या लाचलुचपतमध्ये तो परत नोकरीला कोणी घेतला त्याची चौकशी झाली पाहिजे। हे चुकीचं आहे की त्याला बडतर्फ करणार, ते तर बडतर्फ कराच तुम्ही, परंतु त्याला रिएस्टेट नोकरीमध्ये कोणी केला याची चौकशी तुम्ही करणार का? आणि मी पुन्हा एकदा आपल्याला एक स्पेसिफिक प्रश्न विचारतो का शिक्षण आयुक्त म्हणून तत्कालीन सूरज मांढरे असताना त्यांनी अधिकाऱ्यांच्या नावांसह तत्कालीन लाचलुचपतचे अधिकारी विश्वास नांगरे पाटलांना एक पत्र लिहिलं होतं की 50 असे राज्यातल्या शालेय शिक्षण विभागातले अधिकारी यांची लाचलुचपतनी चौकशी करावी। त्या चौकशीचं काय झालं याचं उत्तर आपण द्यावं। मंत्री महोदय, अर्ध्या प्रश्नाचे उत्तर तर आधीच दिले होते माननीय आयुक्तांकडून, आपण अहवाल करून चौकशी राहिलेल्या अर्ध्या प्रश्नाबद्दल बरोबर आहे। आता शेवटचा प्रश्न यांनी जो उपस्थित केला तो बरोबर आहे। ते सांगतात ना ते नाही, मी सांगितलं, मी तेच म्हटलं की ह्या सर्व प्रकरणामध्ये माननीय शिक्षण आयुक्ताकडून चौकशी केली जाईल की नेमकं याला कसं जॉईन केलं एवढं आणि फक्त निलंबित का केलं, याला बडतर्फ का करण्यात येऊ नये ह्या संदर्भातला डीचा अहवाल मागविण्यात येईल आणि कारवाई करण्यात येईल। प्रश्न क्रमांक 5 संजय खोडके। मंत्री महोदय एक मिनिट, काय बोलायचं आपण? तत्कालीन आयुक्त सन्मान्य मांढरे साहेबांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे एक यादी दिली आहे, तर त्याची देखील माहिती घेण्यात येईल। जी यादी त्यांनी दिली आहे त्या यादीच्या अनुषंगाने काय चौकशी करण्यात येईल त्याची माहिती घेऊन पटलावर ठेवण्यात येईल।